सरपंचनं घर जोरात बांधले. वय वय काय घर बांधले हे गावात घर नाही घर बांधले हे गावात पाचवी पसलीच आहे बाबा ए बाबा ग बस की बस की काय म्हणजे कशात सांगत आहे जरा काहीच कमी करायचं जरा माग सर वास माराले सरपंचाला काय म्हणाला त्यांना कुठं काय म्हणतात अरे घर बांधले मला घर बांधतो गावात घर बांधतो सगळं पैसे खाल्लाय त्यानं. सरपंच चांगला आहे ते बस तुझं घरकुल मंजूर झालं का नाही झालतं की कुणाला पाहिजे तिने म्हणजे जे काय कागदपत्र राहिले वाटतं कुठं काय राहिलं नाही त्याचं घर बांधलाय तुझं माझं पण नाही तो बांधला घर सरपंच असलं करत नाही आपलं करत नाही विचार की त्याला जाऊन सांगतोय चल विचार चल चल नीट ये जरा चाललंय ते मला धरून न्यायचं चल चल बघ येईन जरा गाण जरा सुधर बाबा रस्त्यात तापायचं होतं तू काय सांगायला मला तू भाई हळू काय बघ बाबा सरपो बोला सरपंच साहेब हो सरपंच साहेब कोण रे काय कालवा लावला रे इथं आणि इरबल कशाला आणला या दारुड्याला काय कालवा म्हणजे विचार घरकुल पैसे कुठे आहेत विचार विचार अहो सरपंच साहेब ते आमचं घरकुल मंजूर झालं त्याचे पैसे अरे तुमच्या तालुक्याला कागद गेल्यात टेबलावर आहेत साहेबाच्या होते 2 दिवसात तुमचा इथं काय कालवा लावू नका जावा बोल अरे बोलतो थांब रे तुझं वासना माझं बीपी वाटत जाऊ काय मी थांब रे हा बोल सरपंच साहेब आमची कागद टेबलावर आहेत तुमचं घर लवकर कसं बांधलाय तुम्ही खाल्लाय पैसे ए, गप्प जरा. थांब जरा. हे घरकुलचं नाही स्वतःच्या कष्टाचं आहे घरकुलचं कुठं काय म्हणा पैसे खाल्ले ते पैसे खाल्ले कसं काय म्हणालाय त्याला घालवीत ना पेतेन काय वाटत ते बडबडते त्याला घालवीत ना लक्ष देऊ नका आमचं काम कधी होणार ते सांगा हा जरा शांत हो, थंड हो जरा. 5 महिन्यात घर कसं झालं की त्या होय सरपंच ही मुदत ती बरोबर आहे 5 महिने झाले तुमची एवढं मोठं घर पाण्यात घालवला पैसा कुठं आणला जरा तू काय बोलू नका, बस की जरा. होय बोला की हे इरफान भाई इकडे तू बोला ये हे घे हे 100 रुपये घे आणि जा इथनं तुला मी संध्याकाळी गाठ पडतो जा हा आपलं काम होतंय काय ना आता काम होतंय काम होतंय आपलं आल्या तरी पैसे देते तिने कधी देणार लई मारताय का आता देत अरे मगाच मारता असली एकदम पैसे खाल्ल्या आता बोलणं झालं आमचं हो सरपंच उद्या भेटतो मग हा यायला ही 100 दिन म्हटलं बरं झालं नाहीतरी काय खरं नाही बाबा त्याचा काय तर बंदोबस्त करायला लागतंय मला माझ्या विरोधात माझ्याच कार्यकर्त्यांनी भडकवते काय तर बंदोबस्त करायला लागतंय बरोबर